मित्रांनो, तुम्हाला सुद्धा असं वाटतंय का, की तुम्हाला सुद्धा 10वी मध्ये गणित विषयामध्ये 100 पैकी 100 मार्क्स मिळावेत? तर ही आहे माझी मार्क लिस्ट आणि ज्या पद्धतीने मी अभ्यास केला होता, त्याच पद्धतीने आज मी तुम्हाला सांगणार आहे, की तुम्ही कसा अभ्यास केला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा 10वी मध्ये 100 ऑफ 100 मार्क्स नक्कीच मिळतील मॅथ्समध्ये. सो लेट अस स्टार्ट. खरं तर ना मॅथ्स म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा असं होतं की भीती वाटते मॅथ्सची किंवा तो आवडतच नाहीये हा विषय किंवा सोडवलाच जात नाहीये किंवा फॉर्म्युले विसरले जात आहेत, प्रश्न सुटत नाहीयेत, पेपरमध्ये टाइम कमी पडतोय किंवा प्रॅक्टिस करून सुद्धा कमी मार्क्स पडतात. तर या सगळ्या गोष्टी मोस्टली मॅथ्स सोबत होतात. पण तुम्हाला यातून बाहेर पडायचंय का आणि तुम्हाला असं हवंय का की कोणीतरी मला येऊन असं एक रोडमॅप सांगावा किंवा स्ट्रॅटेजी सांगावी किंवा कसं अभ्यास करायचं हे सांगावं, जेणेकरून मला सुद्धा मॅथ्स मध्ये चांगले मार्क्स मिळतील. सो आता तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. लेट अस स्टार्ट. मी सुहानी आणि आता आपण पाहतो स्ट्रॅटेजी टू स्कोर 100 आउट ऑफ 100 इन मॅथ्स. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मॅथ्स हा अजिबात अवघड नाहीये. पण मॅथ्स मध्ये काय रिक्वायर्ड असतं ती म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवणं, रोज प्रॅक्टिस करणं आणि अर्थातच रिव्हिजन करणं. कारण तुम्ही जर आज एखादं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं आणि त्याचा फॉर्म्युला विसरलात तर परत तुम्ही ते एक्झाम्पल सॉल्व्हच करू नाही शकणार. कारण मॅथ्सचं हार्ट आहे ते म्हणजे फॉर्म्युला. आणि त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेस एक फॉर्म्युला शीट बनवायची आहे. ती कशी बनवायची, काय करायचं हे सगळं मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहेच. पण त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे फॉर्म्युले वगैरे लिहून ठेवायचे आहेत. जेणेकरून जेव्हा जेव्हा तुम्ही त्या प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह कराल तेव्हा तेव्हा तुम्हाला फॉर्म्युला आठवेल आणि एका पॉईंट नंतर असं होईल की तुम्हाला ती शीट बघायची पण गरज नाही पडणार आणि फक्त प्रश्न वाचून तुम्ही ती उत्तरं सॉल्व्ह करू शकता किंवा ती उत्तरं तुम्ही मिळवू शकता. सो आता तुम्ही सुद्धा हे करू शकता आणि अर्थातच तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागणार आहेतच, त्याशिवाय नाही काही मिळणार. पण एफर्ट सुद्धा जर बरोबर दिशेने दिले असतील तरच तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळू शकतो. आणि मग त्यासाठीच आज आपण बघणार आहोत की एक्झॅक्टली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, अभ्यास कसा केला पाहिजे. सो बेसिकली आपण असं म्हणतो की प्रायोरिटी वाईज आपण डिसाईड केलं पाहिजे किंवा कुठल्या चॅप्टर्सला किती वेळ द्यायचा किंवा कुठला चॅप्टर महत्वाचा आहे हे आपण ठरवलं पाहिजे. पण हे एक्झॅक्टली करायचं कसं आहे तिथून आपण सुरुवात करूयात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण कुठलंही युद्ध लढायला जातो तेव्हा त्याआधी आपल्याला माहिती पाहिजे की युद्ध कोणासोबत लढायचं आहे, किती सैन्य आहे वगैरे वगैरे. सो त्याप्रमाणे कुठलाही पेपरचा अभ्यास करण्याआधी त्याचा पेपर कसा येतो त्याचा एक पॅटर्न आपल्याला माहिती असला पाहिजे. आणि त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण पेपर पॅटर्नने करूयात सो दॅट तुम्हाला आयडिया मिळेल की एक्झाम मध्ये प्रश्न कशा प्रकारचे येतात. ठीक आहे. सो स्टार्टिंग विथ फर्स्ट क्वेश्चन जो की एमसीक्यूचा आहे आणि याच्यामध्ये अजिबात काही ऑप्शनला वगैरे टाकू नाही शकत तुम्ही. 4 मार्कांचा प्रश्न आहे, 4च प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात आणि तुम्हाला सगळे सॉल्व्ह करावेच लागतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1 बी आहे. या ठिकाणी पण तुम्हाला एमसीक्यूज नाही पण ऑब्जेक्टिव्ह वाले क्वेश्चन्स मिळतील, ज्याचं उत्तर तुम्ही एका लाईन मध्ये किंवा एका फॉर्म्युलाने वगैरे काढू शकता. फॉर एक्झाम्पल सीजीएसटी दिलं असेल, एसजीएसटी दिलं असेल, सांगितलं असेल की जीएसटी काढा किंवा ब्रोकरेज काढा सांगितलं असेल, तर अशा प्रकारचे काही जनरल क्वेश्चन्स तुम्हाला दिले जाऊ शकतात. त्याच्यामध्ये एकेका मार्कासाठी असणार आहे 4 प्रश्न, याच्यामध्ये पण काहीच ऑप्शन नाहीये. सो इन शॉर्ट तुम्ही जर बघायचं म्हटलं तर क्वेश्चन नंबर 1 ए आणि क्वेश्चन नंबर 1 बी याच्यामध्ये ऑप्शनला वगैरे काहीच नाहीये, सगळे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे असणार आहेत. 8 मार्क जे आहेत तर ते अतिशय इझी आहेत. आता तुम्ही मला विचारलं की हे एमसीक्यूज कुठून येतात, तर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ना एक्सरसाइज म्हणजे प्रॅक्टिस सेट आहे आणि प्रॉब्लेम सेट आहे. तर मोस्टली जे एमसीक्यूज आहेत ना तर ते प्रॉब्लेम सेट मधले येतात. सो तुम्ही आता जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह कराल ना तेव्हा ट्राय करा की तुम्ही प्रॉब्लेम सेट मधले एमसीक्यूज नक्की करा. म्हणजे बाकी कुठले प्रश्न नाही केले तरी पण चालतील, पण एमसीक्यूज मात्र तुम्हाला करायचे आहेतच, कारण त्यातलेच एमसीक्यूज तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये पाहायला मिळतील. ही माझी स्वतःची स्ट्रॅटेजी आहे, तीच मी तुम्हाला सांगते, त्याच्यामुळे मी जे काय सांगेल ते प्लीज फॉलो करा. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2 ए. आता 2 ए मध्ये काय बरं आहे, तर या ठिकाणी तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न असतात. म्हणजे कसं, तर तुम्हाला एखादा क्वेश्चन दिला जाईल, तो सॉल्व्ह पण करून दिला जाईल, पण त्याच्या मध्ये मध्ये ना तुम्हाला ब्लँक जागा असतील जी तुम्हाला त्याची उत्तरे लिहायची आहेत. फॉर एक्झाम्पल पहिल्या स्टेप मध्ये असेल एल इंटू बी, जो की एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला आहे. सेकंड स्टेप मध्ये तुम्हाला क्वेश्चन मधून एल ची व्हॅल्यू काय आहे आणि बी ची व्हॅल्यू काय आहे ती लिहायची असेल या बॉक्सेस मध्ये. तर असे तुम्हाला एकूण 4 बॉक्सेस असतात 2 मार्कांसाठी, म्हणजे अर्ध्या अर्ध्या मार्काला एक बॉक्स असणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला 3 पैकी कोणते पण 2 क्वेश्चन ते सॉल्व्ह करायचे असतात आणि या ठिकाणी तुम्हाला 4 मार्कांसाठीचे 2 प्रश्न जे आहेत तर ते सॉल्व्ह करायचे आहेत. अतिशय इझी असतं, याच्यामध्ये काहीच डिफिकल्ट नसतं. तुम्हाला उत्तरं पण तिथेच असतात आणि प्रश्न पण तिथेच असतात. तुम्हाला फक्त लॉजिकली आयडेंटिफाय करायचे की इथे काय लिहिता येईल. आणि डोंट वरी, याची आपण प्रॅक्टिस घेणार आहोत, सो तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाहीये. इव्हन आपल्या टेक्स्टबुक मध्ये पण खूप सारे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामुळे ते पण नक्की सॉल्व्ह करा, कारण एक्झॅक्टली येतात असं नाही.
पण तुम्हाला एक आयडिया मिळेल की नक्की कसं सॉल्व्ह करायचंय, कसे ब्लँक्स भरायचे, ब्लँक्स मध्ये काय काय लिहायचं. कारण या प्रश्नांमध्ये ना कॅल्क्युलेशनचा भाग तुमच्याकडे नसतोच मोस्टली. मोस्टली फायनल आन्सर ते लोक लिहून देतात, तुम्हाला फक्त मधले मधले ब्लँक्स भरायचे असतात. सो कम्पॅरेटिव्हली हा प्रश्न खूप जास्त इझी असतो, त्यामुळे कोणी स्किप नाही करायचंय, सगळ्यांनी सॉल्व्ह करून यायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे असतो तो म्हणजे क्वेश्चन नंबर 2B. आता या क्वेश्चन मध्ये ना तुम्हाला 5 पैकी कोणते पण 4 प्रश्न सोडवायचे असतात, प्रत्येक क्वेश्चन 2 मार्कांसाठी. असे एकूण 8 मार्कांचा हा प्रश्न असतो. या ठिकाणी तुम्हाला पूर्ण प्रश्न सोडवायचा असतो. म्हणजे आता प्रश्नांमध्ये कसं येईल की लिनियर इक्वेशन वाला जर आपण चॅप्टर घ्यायचं म्हटलं तर त्यामध्ये सांगितलं जाईल की क्रॅमर्स रूलने हे सॉल्व्ह करा किंवा इक्वेशन्स बनवून सॉल्व्ह करा, अशा प्रकारचे क्वेश्चन्स येतील. सिमिलरली फॉर क्वाड्रॅटिक मध्ये, अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये पण येऊ शकते की तुम्हाला 9th टर्म फाइंड आउट करायचं आहे, सम ऑफ द 9 टर्म्स फाइंड आउट करायचं आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात. अगेन तुम्ही जर पाहायचं म्हटलं तर आपल्याकडे काय ट्रिग्नोमेट्री वगैरे आहे, त्याच्यामध्ये पण अशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात की तुम्हाला जो फॉर्म्युला आहे एक किंवा 2 फॉर्म्युले युज करून फाइंड आउट करायचा आहे, जे काय आन्सर असेल ते. तर असे क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये 2 मार्कांसाठी विचारले जातात. क्वेश्चन्स अगेन इझी असतात. फक्त एवढंच की स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायचं आहे. गिवन काय आहे, टू फाइंड किंवा टू प्रूव्ह काय आहे, फॉर्म्युला काय आहे त्याला हायलाइट करा. आन्सर लिहिल्यानंतर त्या आन्सरला खाली हायलाइट करा. हायलाइट म्हणजे बॉक्स करा. सो मी तुम्हाला म्हणजे मी कसा पेपर सॉल्व्ह केला होता हे पण मी तुम्हाला दाखवेन लवकरच. आधी आपण थोडंफार एक स्ट्रॅटेजीज बघूया आणि त्यानंतर मी तुम्हाला माझे सगळे पेपर्स वगैरे पण दाखवेन, जे माझ्याकडे अजून पण आहेत, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया मिळेल की आन्सर्स कसे लिहायचे असतात. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3A. 3A मध्ये तुम्हाला 2 पैकी एक ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची असते, कोणती पण. सिमिलरली ज्याप्रमाणे 2A मध्ये आपण बघितलं की ब्लँक्स असतात, 3A मध्ये पण ब्लँक असतात. फक्त या ठिकाणी 6 ब्लँक्स बघायला मिळतात 3 मार्कांसाठी, अर्ध्या मार्काचा एक ब्लँक. या ठिकाणी थोडेसे मोठे क्वेश्चन्स असतात, ऑफकोर्स मार्क्स जास्त आहे त्याच्यामुळे क्वेश्चन मोठे असतात. सो एवढाच फरक आहे, बाकी याच्यामध्ये काही फरक नसतो. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3B. 3B मध्ये तुम्हाला 4 पैकी कोणते पण 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, 3 मार्कांचा एक प्रश्न आहे. अगेन 2B प्रमाणेच क्वेश्चन्स तुम्हाला स्वतःहून सॉल्व्ह करायचे आहेत, ऍक्टिव्हिटी काय नाहीये. तर या ठिकाणी तुम्हाला 2 फॉर्म्युले किंवा 3 फॉर्म्युले वगैरे लावून सॉल्व्ह करण्यासारखे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल ब्रोकरेज पण काढा, त्याचा टाईप पण लिहा, अशा प्रकारचे काही क्वेश्चन असतील. किंवा अजून बघायचं म्हटलं तर कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये तुम्हाला स्लोप फाइंड आउट करायचा आहे, किंवा तुम्हाला हे प्रूव्ह करायचं आहे की गिवन जे पॉइंट्स आहेत तर ते कोलिनियर आहे की नाही. तर अशा प्रकारचे काही क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये येऊ शकतात. किंवा ते पॉइंट्स कुठल्या क्वाड्रिलॅटरलचे आहेत किंवा सायकलिक क्वाड्रिलॅटरचे आहेत की नाही हे प्रूव्ह करा, ट्रेपेझियमचे आहेत की नाही हे प्रूव्ह करा, किंवा गिवन फिगर मध्ये तुम्हाला एखाद्या मेन्स्ट्रुएशन मधला क्वेश्चन असेल तर सांगितलं जाईल की याचं व्हॉल्यूम पण काढायचं, एरिया पण काढा, अशा प्रकारचे काही क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये येऊ शकतात. किंवा इव्हन आपल्याकडे ह्याच्यामध्ये जॉमेट्रीमध्ये एक चॅप्टर आहे ज्या ठिकाणी तुम्हाला जॉमेट्री कन्स्ट्रक्शन करायचे असतात, तर त्याच्यावरचे काही प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतात. सो बेसिकली अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. 3 मार्कांचा एक प्रश्न, असे तुम्हाला 2 सॉल्व्ह करायचे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4. याच्यामध्ये तुम्हाला 4 मार्कांचा एक प्रश्न, असे 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. आपण जे हॉट क्वेश्चन्स म्हणतो, म्हणजे जे थोडेसे त्यांची लेवल थोडी हाय असते, बट डोंट वरी, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जो काही सिलेबस आहे त्याच्यावरती आधारित हे प्रश्न असतात. मोस्टली ना मुलांचं असं असतं की हॉट क्वेश्चन कुठून करायचे ह्याच्यातच ते फुल फिगर आउट करतात. बट असं काही नाहीये, तुम्ही जर आपल्या पुस्तकामधले सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केले तर एक्स्ट्रा काही करायची गरज नाही. त्यातलेच प्रश्न थोडेसे ट्विस्ट करून किंवा फक्त न्यूमेरिकल व्हॅल्यू बदलून तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये येतात. नवीन वेगळं बाहेरचं असं कुठूनही काही येत नाही. त्यामुळे तुम्हाला फक्त फोकस करायचा आहे तुमच्या पुस्तकावरती, तुमच्या सिलेबसवरती. त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा काही पण करायची गरज नाहीये. जास्त अवघड तुमचा पेपर येत नाही, जे पुस्तकामधलं आहे तेवढं केलं तरी पण सफिशियंट असतं. आणि लास्ट क्वेश्चन आहे 3 मार्कांसाठी, कोणतं पण एक सॉल्व्ह करायचं असतं तुम्हाला. याच्यामध्ये मोस्टली ना तुम्हाला असे प्रश्न येतील जे की ओपन एंडेड असतात. म्हणजे एखादा क्वेश्चन दिला जाईल आणि सांगितलं जाईल की आय मीन एखादा काहीतरी तुम्हाला स्टेटमेंट दिले जाईल, सांगितलं जाईल की यापासून प्रश्न हे तुम्हीच बनवा, उत्तर पण तुम्हीच लिहा, इक्वेशन्स पण तुम्हीच बनवा. तर अशा पद्धतीने ओपन एंडेड क्वेश्चन्स असतात, ज्याचे उत्तर किंवा ज्याचे प्रश्न पण तुम्हाला बनवायचे असतात. किंवा एक असा क्वेश्चन असतो, एक जनरल काहीतरी क्वेश्चन असतो की जो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. सो त्याच्यामुळे क्वेश्चन 5 इज व्हेरी इझी, याच्यामध्ये काही टफ नाहीये. तुम्हाला हवं असेल तर आपण काही काही एक्झाम्पल्स पण बघू शकतो की क्वेश्चन्स कशा प्रकारचे येतात, जेणेकरून तुम्हाला अजून एक आयडिया मिळेल. तर बेसिकली विथ ऑप्शन हा पेपर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतोय की 60 मार्कांचा आहे आणि विदाउट ऑप्शन 40 मार्कांचा वगैरे आहे. ओके, सो आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट हा आहे की कुठल्या चॅप्टरला जास्त महत्व द्यायचंय. आता तर बघा, तुम्ही आता अभ्यासाला सुरुवात करताय, त्यामुळे सध्या तर तुमच्यासाठी सगळे चॅप्टर्स महत्वाचे आहेत. हे खरं तर आपण जेव्हा एक्झाम जवळ वगैरे येईल तेव्हा बघतो. पण मी तुम्हाला आता सुरुवातीपासून यासाठी सांगते की तुम्ही सुरुवातीपासूनच या काही चॅप्टर्स वरती जास्त फोकस करावा असं मला वाटतंय. सो आता पहिला चॅप्टर आहे या ठिकाणी, तो म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, जो की 12 मार्कांचे सगळ्यात हायली वेटेज चॅप्टर आहे. या ठिकाणी काही नाही, तुम्हाला इक्वेशन्स फॉर्म करायचे असतात, सॉल्व्ह करायचं असतं. क्रॅमर्स रूल प्रमाणे एक रूल आहे, त्याने इक्वेशन सॉल्व्ह करायचे असतात. सो अतिशय इझी चॅप्टर आहे, याच्यामध्ये काही डिफिकल्ट नाहीये.
सेम क्वाड्रेटिक इक्वेशन पण इक्वेशन्स बनवायचे आहे, सॉल्व्ह करायचं आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन पण अतिशय इझी आहे. बऱ्याचदा मुलांना फायनान्शियल प्लॅनिंग डिफिकल्ट वाटतं, पण पूर्ण चॅप्टर अजिबात स्किप करायचं नाही. त्यामधले काही पार्ट सीजीएसटी, एसजीएसटी फाइंड आउट करायला तर अतिशय असे एका मिनिटाच्या आत वगैरे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्याच्यामुळे काही पार्ट इझी आहे, तो नक्की त्याच्यावरती फोकस करा. प्रोबॅबिलिटी अगेन वन ऑफ द इझी चॅप्टर म्हणू शकतो आपण. काही लोकांना डिफिकल्ट वाटतो, तर तुम्ही तो जो डिफिकल्ट वाला पार्ट आहे तो स्किप करू शकता, पण जे इझी क्वेश्चन्स आहेत ते नक्की टॅकल करायचे आहेत. स्टॅटिस्टिक तर अतिशय इझी आणि सोपा आहे, फक्त कॅल्क्युलेशनचा खेळ आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फास्ट कॅल्क्युलेशन जर येत असेल किंवा थोडंसं लॉजिकल थिंकिंग तुम्ही करू शकत असाल, तर म्हणजे मॅथ्स 1 इज इझिएस्ट. त्याच्यामुळे मॅथ्स 1 मध्ये जेवढं जास्त तुम्हाला स्कोर करता येईल तेवढं जास्त स्कोर करायचं आहे. सगळे चॅप्टर्स खूप इझी आहेत, अजिबात खूप टफ वगैरे असं मॅथ्स 1 मध्ये काहीच नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला याच्यावरती जास्त फोकस करायचंय. लिनियर इक्वेशन्स, क्वाड्रॅटिक आणि स्टॅटिस्टिक्स या सगळ्या चॅप्टर्स वरती तर जास्तच, कारण ते 12-12 मार्कांचे वेटेज ठेवतात. त्यामुळे असं आहे की तुम्ही फक्त हे 3 जरी चॅप्टर केले तरी पण तुम्हाला ऑलमोस्ट 36 मार्कांच्या आसपास वगैरे स्कोर तुम्ही करू शकता. बट आपल्याला सुरुवातीपासून हेच एम ठेवायचं आहे की सगळा सिलेबस कंप्लीट करायचा आहे आणि मग आपण पाहूया की काय डिफिकल्ट आहे आणि काय सोडायचं. पण आता सुरुवातीपासून सगळ्यावरती फोकस करायचंय. फक्त लिनियर इक्वेशन, क्वाड्रॅटिक यावर जरा जास्त भर द्या, कारण त्याचं वेटेज जरा जास्त आहे त्याच्यामुळे. नेक्स्ट आहे मॅथ्स पार्ट 2. मॅथ्स पार्ट 2 मध्ये पण पाहायचं म्हटलं तर सिमिलॅरिटी अतिशय इझी चॅप्टर. पायथागोरस थिअरम पण एका फॉर्म्युलाने फुल सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. सो अगेन इझी चॅप्टर. या चॅप्टर मध्ये ना एक तर पायथागोरसचा फॉर्म्युला आहे आणि अजून एक फॉर्म्युला आहे 2.2 वाला. त्या दोन्ही फॉर्म्युलाने पूर्ण चॅप्टर सॉल्व्ह होतो. सो त्याच्यामुळे खूप इझी चॅप्टर आहे. सर्कल मोस्टली डिफिकल्ट वाटतो बऱ्याच जणांना सायन्स पार्ट 2 मधून. तर डोंट वरी, सर्कल मध्ये सगळेच प्रॅक्टिसचे डिफिकल्ट नाहीयेत. एखादा डिफिकल्ट असेल, पण बाकी सगळे इझी असल्यामुळे अजिबात या चॅप्टरला सोडायचं नाहीये, कारण 12 मार्कांचं वेटेज असल्यामुळे. सो आधी असं तुम्हाला वाटेल की डिफिकल्ट आहे, सगळे मध्ये डिफिकल्ट आहेत, पण असं काहीच नाहीये. जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन अतिशय इझी चॅप्टर आहे. कन्स्ट्रक्शन करायचे आहेत आणि ते तेवढं केलं की तुम्हाला खूप सारे मार्क्स मिळतात, कारण पटापट होतात ते कन्स्ट्रक्शन. फक्त थोडंसं तुम्हाला त्याचे ट्रिक्स वगैरे माहिती पाहिजे, ज्या मी ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत. नेक्स्ट आहे कोऑर्डिनेट जिओमेट्री. अगेन स्लोप वगैरे फाइंड आउट करणे इझी चॅप्टर आहे. ट्रिग्नोमेट्री बऱ्याच जणांना डिफिकल्ट वाटते, बट डोंट वरी, खूप अवघड असे प्रश्न नाही आहेत ट्रिगोमधून. एकदम इझी लेवलचे किंवा एक 2-3 आयडेंटिटी जरी तुम्हाला माहिती असतील तरी पण तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता, अशा प्रकारचे प्रश्न आहेत. सो इझी आहे हा पण चॅप्टर. नेक्स्ट आहे मेन्सुरेशन. पण अगेन इझी आहे. फॉर्म्युला तुम्हाला माहिती असला पाहिजे, व्हॉल्युमचा असेल किंवा एरियाचा वगैरे असेल, आणि तेवढं केलं की तुम्हाला याच्यामधले पण क्वेश्चन्स आरामात सॉल्व्ह करता येतात. सो हे तर झालं की जनरल स्ट्रॅटेजी, की तुम्हाला आता कळलं असेल चॅप्टर्स बघून की प्रायोरिटी वाईज तुम्हाला कोणत्या चॅप्टरला किती महत्व द्यायचं आहे, किंवा एक्झॅक्टली कोणते चॅप्टर तुम्हाला आधी करायचे आहेत, किंवा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की लिनियर वगैरे याच्यावरती जास्त लक्ष द्या. तर हे सगळं आपल्याला कळलेलं आहे. आता एक्झॅक्टली अभ्यास कसा करायचा, म्हणजे हे तर वेटेज तुम्हाला कुठे पण मिळालं असतं, त्याचं काय इतकं. पण एक्झॅक्टली अभ्यास कसा करायचा वगैरे ते आता आपण बघणार आहोत. सो बघा, प्रायोरिटी वाईज तुम्हाला चॅप्टर कळलेला आहे. तुम्ही छान एक प्लॅन बनवायचा आहे की आधी ते चॅप्टर्स जे आहेत तर ते कम्प्लीट करा, जेणेकरून एक बेस तुमचा तयार होईल. आणि रोज तुम्हाला, रोज म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की आठवड्यातून एक 2 ते 3 दिवस तरी तुम्हाला मॅथ्सला द्यायचे आहेत. याचं कारण असं आहे की मॅथ्सचे कॉन्सेप्ट तुम्हाला पूर्ण चॅप्टर एका दिवशी केला असं नाही करायचंय. एक प्रॅक्टिस सेट, त्याची जी काही कॉन्सेप्ट आहे ती आज केली, उद्या दुसरा प्रॅक्टिस सेट, परवा तिसरा प्रॅक्टिस सेट, असं तुम्हाला करायचंय. रोज नाही, पण आठवड्यातून 3 दिवस तरी तुम्हाला मॅथ्सची प्रॅक्टिस करायची आहेच आहे. याच्यामध्ये एखादी कॉन्सेप्ट घ्या. प्रत्येक प्रॅक्टिस सेटच्या फक्त फॉर्म्युल्याला समजून घ्यायला 15 ते 20 मिनिटच लागतात, कारण आपण एका वेळी एकच प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करा, 3 ते 4 प्रश्न सॉल्व्ह करा त्याचे. आणि तो जो काही फॉर्म्युला तुम्ही वापरला असाल तो तुम्हाला रिवाइज करत राहायचा आहे, लिहून काढायचा आहे फॉर्म्युला शीट वरती. आणि पीवायक्यूज, पीवायक्यूज कुठून मिळतील, तर तुम्ही पीवायक्यूजचं बुक वगैरे आता लगेच घ्यायची गरज नाही. साधारणतः जेव्हा तुमचा सिलेबस होईल, म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास, तेव्हा तुम्हाला ही लास्ट स्टेप फॉलो करायची आहे पीवायक्यूज वाली. म्हणजे तेव्हा तुम्ही काय कराल, फॉर्म्युला शीट मधून फक्त फॉर्म्युला रीड कराल आणि त्याच्या अकॉर्डिंगली पीवायक्यूज जे आहेत ते सॉल्व्ह करत जाल. सो ती तुमची प्रॅक्टिस असणार आहे नोव्हेंबर डिसेंबर मधली. सो कॉन्सेप्ट, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि फॉर्म्युला रिव्हिजन हे तुम्हाला डेली रिपीट करत राहायचं आहे. सो हे एवढं तुम्ही करायचं आहे, जे की मी पण फॉलो केलं होतं. आठवड्यातून 3 दिवस मॅथ्सचा अभ्यास, मॅथ्स पार्ट 1 पार्ट 2 मिळून. आणि जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये थिअरम्स पण इन्क्लूड करायचे आहेत पार्ट 2 मधले. सो हे सगळं इन्क्लूड करून तुम्हाला अभ्यास करायचा आहे रोजचा 1 तास, जास्त वेळ नाही. आता फॉर्म्युला, जे फॉर्म्युला बुक आहे माझी, किंवा माझी जी फॉर्म्युला नोटबुक होती, त्यामध्ये अशा पद्धतीने सगळे जे फॉर्म्युला आहेत ते लिहून ठेवलेले होते. प्रत्येक चॅप्टर वाईज लिहून ठेवले होते, जेणेकरून जेव्हा मला असं वाटेल की मला आता हा चॅप्टर सॉल्व्ह करायचा, तेव्हा तिथे सगळे फॉर्म्युले एकदा रीड करायचे आणि त्याच्या अकॉर्डिंगली मग ते सॉल्व्ह करत जायचं. सो सॉल्व्ह इतके करायचे क्वेश्चन्स टेक्स्टबुक मधलेच हा, फक्त की ऍट अ सर्टन पॉईंट नंतर तुम्हाला सगळे फॉर्म्युले लक्षात आरामात राहू लागतात. तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायची गरजच पडत नाही, कारण आपण प्रत्येक वेळी तो फॉर्म्युला वापरतो. सो अशी तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. तर त्यासाठी एक सेपरेट फॉर्म्युला शीट बनवा, ज्यामध्ये अशा प्रकारे सगळे फॉर्म्युले तुम्हाला लिहून काढायचे आहेत.
थिअरम्स वरती तुम्हाला फोकस करायचा आहे पार्ट 2 साठी स्पेसिफिकली. शॉर्ट ट्रिक्स वगैरे स्वतःच्या काही बनवू शकता, की हे कसं लक्षात ठेवायचं, हा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवला पाहिजे वगैरे यासाठी. आणि काही सम्स असतात की जे सेम पॅटर्नचे क्वेश्चन्स प्रत्येक वर्षी विचारले जातात. सो असे काही सम्स तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचे आहेत, की दरवर्षी याच्यामध्ये फक्त काही न्यूमेरिकल व्हॅल्यू बदलून येत असेल किंवा वरखाली करून येत असतील काही सेंटेन्सेस, पण सेम पॅटर्नचे क्वेश्चन्स विचारले जातात. असे काही क्वेश्चन्स तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. त्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे ऍक्टिव्हिटीज जे आहेत आपल्या पुस्तकामधले, कारण पेपर ऍक्टिव्हिटी बेस येतोय. क्वेश्चन नंबर 2A आणि क्वेश्चन नंबर 3A दोन्ही पण क्वेश्चन्स मध्ये ऍक्टिव्हिटीज आहेत. त्यामुळे टेक्स्ट बुक मधल्या ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत. ज्या स्टेप्स त्यांनी लिहून दिलेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपण आपल्या रिक्वायर्ड स्टेप्स फक्त लिहायची प्रॅक्टिस करायची आहे. त्यासाठी प्रॅक्टिस क्वेश्चन्स टेक्स्ट बुक मधले घेतले तरी पण सफिशियंट आहे. ऍक्टिव्हिटीजला अजिबात पण इग्नोर करायचं नाहीये, कारण फुल पेपर मधलं जे मॅक्सिमम वेटेज आहे तर त्या ऍक्टिव्हिटीज वरती येत असल्यामुळे. सो आता माझ्याकडून काही मिस्टेक्स झालेल्या आहेत किंवा मी बघितलेलं आहे की मोस्टली मुलं काय मिस्टेक्स करतात. एकतर डिरेक्टली सोल्युशन्स बघतात, म्हणजे एखादं एक्झाम्पल सॉल्व्ह नाही झालं की डिरेक्टली सोल्युशन बघायचं आणि मग ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं, हे खूप चुकीचं आहे. तुम्ही आधी फॉर्म्युला बघा, त्याचं कॉन्सेप्ट समजून घ्या, ते फॉर्म्युला अप्लाय करता येतोय का, कुठल्या व्हॅल्यूज कळत नाहीयेत आपल्याला हे आधी बघा. मग हवं तर 2-3 वेळा ट्राय केल्यानंतर पहा सोल्युशन, मग चालेल. पण आलंच नाही आणि पहिल्या झटक्यात सोल्युशन पाहिलं, याने काही उपयोग होणार नाही. तुम्हाला परत तीच सवय लागेल आणि तुम्हाला एक्झाम मध्ये पण सारखं हेच वाटेल की अरे हे बरोबर आहे का, हे मी बरोबर केलं का. तो कॉन्फिडन्स तुम्ही बिल्ड नाही करू शकणार जर तुम्ही डिरेक्टली सोल्युशन बघत राहिलात तर. त्यामुळे आधी ट्राय करा, स्वतःहून 2-3दा ट्राय करा. मग नाही झालं तर सोल्युशन बघा, पण आधी ट्राय करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्वतः सॉल्व्ह न करणं ही सगळ्यात मोठी मिस्टेक आहे, कारण मॅथ्स तुम्ही असं रीड केलं आणि उद्या लिहून आलात असं नाही होत. तुम्हाला सॉल्व्ह करूनच बघावं लागतं की फॉर्म्युला कसा वापरला जातोय, व्हॅल्यूज कशा पुट करायच्या आहेत आणि कॅल्क्युलेशन मध्ये काय मिस्टेक्स होत आहेत. तुम्ही जर प्रॅक्टिस नाही केलीत ना तर तुम्ही प्लस मायनस मध्ये पण मिस्टेक्स करून याल. त्याच्यामुळे ह्या प्रॅक्टिस करणं खूप जास्त महत्वाचं आहे. रफ वर्क मोस्टली आपण स्किप करतो, तर ते शक्यतो नका करू. स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, कारण एखादी स्टेप स्किप झाली तर आपण कन्फ्युज होतो की हे कसं आलं उत्तर, किंवा नेक्स्ट टाइम जे आपल्याला ते रिचेक करायचं असतं तेव्हा कळतच नाही की व्हॅल्यू कशी आली, मग आपण कन्फ्युज होतो. सो कशाला, सगळ्या स्टेप्स दाखवण्याचा प्रयत्न करा. फॉर्म्युला अजिबात कोणीही स्किप करायचं नाहीये, सगळ्यांनी फॉर्म्युले रेग्युलरली रिवाइज करायचे आहेत, कारण विदाऊट फॉर्म्युला विदाऊट थिअरम आपण मॅथ्स नाही सॉल्व्ह करू शकत. सो त्यामुळे फॉर्म्युला रिव्हिजन करणं, थिअरम्स वेळच्या वेळी रिवाइज करणं खूप जास्त महत्वाचं आहे. टाइम मॅनेजमेंट नसणं, अगेन आपण असं बऱ्याचदा होतं की एखादा क्वेश्चन आपल्या समोर आहे आणि आपण त्याला खूप वेळ देतो पेपरमध्ये की सुटतच नाहीये तो प्रश्न म्हणून, किंवा एखादा कॅल्क्युलेशन एरर असेल आणि असं वाटतंय की काहीतरी चुकते तर आपण खूपदा ट्राय करतो. तर ट्राय करा की तुम्ही त्याला लिमिट द्याल की हा प्रश्न 5 मिनिटांमध्ये झाला पाहिजे. 5 मिनिटाचे 10 मिनिटं होत असतील तर आधी बाकीचे प्रश्न सॉल्व्ह करून घ्यायचे आणि मग याच्याकडे यायचं. सो त्याच्यामुळे पेपरमध्ये हे टाइम मॅनेजमेंट करणं पण खूप महत्वाचं आहे. आणि ट्रस्ट मी की तुम्ही जर खूप सारे क्वेश्चन्स प्रॅक्टिस केलेत ना आता सुरुवातीपासूनच, तर तुम्हाला एक्झाम मध्ये असं होणारच नाही की मला हा प्रश्न येत नाही किंवा ह्याला टाइम पुरत नाहीये किंवा हे उत्तर चुकीचं आहे की बरोबर आहे असा प्रश्न वगैरे पडणारच नाही, कारण तुमची एवढी प्रॅक्टिस झालेली असेल. सो त्याच्यामुळे लवकर स्टार्ट करा. खूप साऱ्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करा, फक्त टेक्स्ट बुक मधलेच करायचे आहेत, एक्स्ट्रा करायची अजिबात गरज नाहीये. डिसेंबर किंवा नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास पीवायक्यू सॉल्व्ह करायला घ्या. मग तुमचा कॉन्फिडन्स असा बिल्ड होईल आणि तुम्ही पेपर प्रेडिक्ट करू शकाल की हा प्रश्न येणार पेपरमध्ये. सो अभ्यास असा झाला पाहिजे की तुम्हाला पेपर प्रेडिक्ट करता आला पाहिजे की हा प्रश्न तर येईल आणि आला तर मी सॉल्व्ह करेन. तर हा कॉन्फिडन्स डेव्हलप झाला पाहिजे आणि मग काय, मग हे 100 मार्क तुमचेच आहेत. तर आय होप की तुम्हाला माझी स्ट्रॅटेजी कळली असेल किंवा तुम्हाला एक्झॅक्टली कळलं असेल की आता आपण कशा पद्धतीने अभ्यास करायचे, रोज किती वेळ द्यायचा आहे, अभ्यास करताना काय काय स्टेप्स फॉलो करायचे आहेत. आणि अशाच पद्धतीने जर तुम्हाला इतर विषयांसाठी पण गायडन्स हवा असेल तर नक्की सांगा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग अँड सी यू इन द नेक्स्ट सेशन. बेस्ट ऑफ लक अँड बाय.